आणि आता थेट जाऊयात बुलढाण्यामध्ये। तर आपल्या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमी प्रती दिलगिरी व्यक्त केली। अतिशय महत्त्वाची बातमी फेसबुक पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्यात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे। 2 दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केली होती आणि या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झाला होता। हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्याही मिळाल्या होत्या, तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते आणि या अनुषंगाने काही वेळापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ आणि खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, त्याबद्दल मी मनपूर्वक खेद व्यक्त करतो। माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमी प्रती दिलगिरी व्यक्त करतो, असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता, अशा प्रकारची फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केलेली आहे। तब्बल 3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय पेटलेलं होतं आणि 3 दिवसानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी खेद व्यक्त केलेला आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकाराचं खापर त्यांनी भाजपवर फोडलेलं आहे।